तो चलिए शुरू करते हैं। नमस्कार मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर काल मित्रांनो एकविराला पूर्ण म्हणजे रात्रीचे 5 वाजले, नाचता उठले, आता 9 वाजल्यात, फ्रेश वगैरे झालं आहे आणि चालत पुन्हा दर्शनाला, कारण असं बोलतात की मंदिर बंद होणार आहे लवकरच, म्हणून लवकर तयारी झाल्यात आणि आता निघतो डायरेक्ट आईच्या दर्शनासाठी। तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। तर मित्रांनो आता आम्ही निघालोत, म्हणजे पायथ्या घरापासून लांब आहे, मोस्ट ऑफ 10 ते 15 मिनटं आहे। आता मस्ती करत जातील, कारण आत्ताच मित्रांचा फोन आलेला का लवकर या, मंदिर कदाचित बंद होणार आहे, पाऊस आला आहे त्याच्यामुळे चालले। जय, कालचा एक्सपिरियन्स कसा होता तुझा? आणि तब्येत ठीक आहे ना आता? ठीक आहे आता। तर आता तो अजूनच ठीक होईल, कारण आता आईच्या पाया पडला ना, मग अजून एक शक्ती आहे ना। आज काल तर रात्री तू दिसला नाही मला जास्त, पण आज रात्री असेल का तू? हां संध्याकाळी, कारण जय जिथपर्यंत रंगात येत ना तिथपर्यंत आपल्याला मजा येणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे ना एकाच ताटात खाणार आहेत आपण। आणि सर्व आमची मंडळी एक मॅचिंग जर्सी घालून आहे, पण पाऊस असल्या कारणाने मोस्ट ऑफ सर्वांनी रेनकोट घातलेत। धीराज वरती कर ना। आणि आई एकविरा दांडीकर, ब्रँड इज ब्रँड। अरे मिलू चांगला युट्यूबर आहे, रात्रपर्यंत जागा होता। पायथा मंदिर आईचं। दगड पाडून रेल्वे स्टँड पाहिजे कळलं काय? लोकांनी मार खाल्ला तर गेलो वाया, पेक्षा वाहनच कुठे गेलो वरती कितना टाइम लगेगा? चला आम्ही चालू मंदिरात हाय
मित्रांनो, आता आपण आईचं दर्शन घेण्यासाठी चाललो. Ay, Monisa. तर मित्रांनो, जस्ट दर्शन वगैरे घेऊन आलं. काहीच न शूट केलं, कारण मोबाईल फक्त हातात पकडलेले आहे. काही जणांनी फक्त चालू पण नाही केलं, तरी त्यांना ते तिकडचे जे सिक्युरिटी वगैरे होते डायरेक्ट ते करायला लागले की मोबाईल नका काढू, जप्त करेल वगैरे असं तसं. त्याच्यामुळे मंदिरामध्ये काही शूट करायला नाही भेटलं. त्याच्यानंतर ऑलमोस्ट सर्वांचाच मूड ऑफ झाला त्या गोष्टीवरनं. आम्ही तिथे बोलले सुद्धा की असं का, म्हणजे जेव्हा कोण येतात मोठे VIP लोक, तेव्हा तुम्ही म्हणजे त्यांना व्हिडिओ वगैरे शूट करण्यासाठी देतात ना, आपल्यासारख्या म्हणजे सामान्य माणूस जेव्हा जातो तेव्हा असं का करतात. ते आम्ही बोलले त्यांच्याशी भरपूर, पण ते काय ऐकायला तयार नाही. त्याच्यामुळे मूड ऑफ झाला आणि आले आता रूमवरती. त्यामुळे आता रूमवरतीच मजा करू. तर तुम्ही कंटिन्यू राहा. कालची तर मजा तुम्ही बघितलं मित्रांनो रात्रभर. आजसुद्धा उद्याचा दिवससुद्धा आहे. त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू राहा आणि मजा बघतच चला. 2 hours later. मित्रांनो, आता आज आणि उद्या हेच चालणार आहे.
अरे शॉर्ट रील्स बरोबर कामं चालू आहेत आता तुम्ही बघू शकता पहिलं ट्रायल चालू आहे. ट्रायलमध्ये सक्सेस होतात का नाही, जर नाही सक्सेस झाले तर डायरेक्ट प्लॅन फेल. तर बघू आता काय ते. बघा त्यांची मीटिंग चालू आहे. वही उडी मारेल तर दारे विलातला पाणी बाहेर. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. देखा आपने लापरवाही का नतीजा है ऐसे. मित्रांनो वैभव दादाला लास्टला उडी मारायची होती पण त्याने स्टार्टिंगलाच उडी मारली. पहिला प्लॅन अनसक्सेस झालाय. पहिला प्लॅन बघू आता. सेकंड ट्राय बघू आता. मित्रांनो सक्सेस झालाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये सक्सेस झालाय. आज हीच मजा येणार आहे मित्रांनो. तुम्ही बघत राहा. फक्त मजाच मजा. फक्त मजाच मजा. तर मित्रांनो आता रात्रीचे वाजतात 1 आणि आज कोणाच नाचले कारण पूर्ण दिवसभर नाचत होते म्हणून कोणच नाचलेल्या मिळत आता. त्याच्यामुळे सर्वजण झोपल्यात. तर आता झोपूया आणि डायरेक्ट उद्या दुपारी 3 ते 4 वाजता निघायचे आपल्याला. त्याच्यामुळे आता रेस्ट करूया आणि उद्या जाण्याच्या टायमाला थोडा तरी एन्जॉयमेंट होईलच. तर मी ब्लॉग इथे सेंड करतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.